आज आपण बघणार आहोत मस्त कुरकुरीत अशा आळूच्या वड्या कशा तयार करायच्या आहेत। आळूच्या वड्या करण्यासाठी इथं मी घेतलेले आहेत आळूची पानं आणि त्याच्यावरची मी देठं काढून घेणार आहे। देठं काढून झाल्यावर कडेला ज्या शिरा असतात त्याही काढून घ्यायच्या आहेत आणि लाटणं घेऊन लाटण्याच्या सहाय्याने पान अगदी चांगलं प्लेन करून घ्यायचं आहे। त्यानंतर एका बाउलमध्ये इथं मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे, मीठ घेतले, हळद, धने जिऱ्याची पूड घेतलेली आहे, जरासं जिरं घ्यायचं आहे, ओवा घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये चिंचेचं पाणी, आलं लसूण मिरचीची पेस्ट घालायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर हे सगळं मिश्रण आपण पानाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आपल्याला एका पानाला लावून झाल्यावर त्याच्यावर हे दुसरं पान ठेवायचं आहे आणि त्याही पानाला लावून घ्यायचं आहे। वरून थोडेसे तीळ घालायचे आहेत। एकमेकावर ठेवलेली ही आळूची पानं चांगली गुंडाळून घ्यायची आहेत। गुंडाळून झाल्यानंतर त्याच्यावर वरचा भाग राहतो त्याच्यावर सुद्धा पुन्हा एकदा पीठ लावून घ्यायचं आहे आणि गोल तयार झालेला मधून कापून त्याचे मी 2 पार्ट करून घेतलेत आणि ते एका चाळणीमध्ये आपल्याला हे वाफवायसाठी ठेवून द्यायचं आहे। साधारणतः 15 ते 20 मिनिटं आपल्याला ही पानं चांगली वाफवून घ्यायचेत। वाफवून घेतल्यावर ती थंड झाल्यावर आपल्याला कापून घ्यायचे। त्यानंतर या वड्या आपल्याला अतिशय कमी तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत। इथं मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतले आणि या वड्या फ्राय करायला ठेवलेल्या आहेत। पहिल्यांदा एक बाजू आपण व्यवस्थित परतून घ्यायची आहे, त्यानंतर दुसरी बाजू मी पलटलेली आहे। इथं साधारणतः 5 मिनिटं तेलामध्ये फ्राय केल्यानंतर आपल्या आळूच्या कुरकुरीत अशा वड्या तयार झालेल्या आहेत। या वड्या खायलाही खूप सुंदर लागतात आणि दिसायला तर त्याहून सुंदर दिसतात।